नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या या व्हॅलेंटाईन डेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक सुंदर असं प्रेम घेऊन येऊ. तुमच्या जोडीदाराला आणि तुम्हा सर्वांना या आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अगदी चिरतरुण प्रेम निर्माण हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे भारतासह अनेक जगभरात साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, पण त्यामागची कारणं काय आहेत, त्यामागची कथा काय आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला व्हॅलेंटाईन डे संबंधित काही माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून व्हॅलेंटाईन डेच्या बद्दल सर्वांना माहिती मिळेल. आणि परत एकदा मित्रांनो, तुम्हाला आजच्या या प्रेमाच्या दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा आणि पाहूया या दिवसाच्या आठवणी. व्हॅलेंटाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून 14 फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सणसुद्धा आहे. हा दरवर्षी 14 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून आपला प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेंटाईन नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्याच्या नावाने साजरा करतात. इसवी सन 270च्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेंटाईन होऊन गेले. एका दंतकथेनुसार संत व्हॅलेंटाईनचा हा बलिदान दिवस आहे, परंतु युरोपमध्ये अजूनही संदिग्ध आहे. नक्की कोणत्या व्हॅलेंटाईनच्या नावाने व्यक्तीपासून सुरुवात झाली. नंतरच्या काळात जगातील अनेक ठिकाणी प्रणय आणि प्रेमाचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक उत्सव बनला. पाश्चात्य ख्रिश्चन चर्च हे व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा करतात आणि पूर्व सनातनी चर्च 6 जुलै 30 जुलै रोजी साजरा करतात. 3ऱ्या शतकात रोमन राज्यात छळलेल्या ख्रिश्चनांची सेवा केल्याबद्दल रोमच्या सेंट व्हॅलेंटाईनला तुरुंगात टाकण्यात आले होते. 14 फेब्रुवारीशी जोडलेल्या विविध व्हॅलेंटाईनशी संबंध अनेक होतात्मकता आहेत. सुरुवातीच्या परंपरेनुसार सेंट व्हॅलेंटाईनने त्याच्या जेलरच्या अंध मुलीला दृष्टी बहाल केली. दंतकथेतील नंतरच्या अनेक जोडीने ते प्रेमाच्या थीमशी अधिक असे नाते जोडले गेले. 18व्या शतकातील अलंकाराने आख्यायिकेचा दावा केला आहे की त्याने जेलरच्या मुलीला त्याच्या फाशीपूर्वी निरोप म्हणून युवर व्हॅलेंटाईन स्वाक्षरी केलेले पत्र लिहिले. आणखी एक जोड संत व्हॅलेंटाईनने ख्रिस्त सैनिकांसाठी विवाह केले ज्यांना लग्न करण्यास मनाई होते. सेंट व्हॅलेंटाईनचा उत्सव पोप गेलेसियस याने इसवी सन 496 स्थापना केला होता, जो रोमच्या संत व्हॅलेंटाईनच्या सन्मानार्थ 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जो इसवी सन 269 ज्या तारखेला मरण पावला होता, त्या तारखेला हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. हा दिवस 14व्या आणि 15व्या शतकाच्या रोमॅन्टिक प्रेमाशी जोडला गेला, जेव्हा दरबारी प्रेमाच्या कल्पना फुलल्या
वरवर पाहता वसंत ऋतूच्या सुरुवातीला लवबर्ड्सच्या सहवासामुळे 18व्या शतकातील इंग्लंडमध्ये हे अशा प्रकारे प्रसंग वाढले, ज्यामध्ये जोडपाने फुले सादर करून, मिठाईची ऑफर देऊन आणि ग्रीटिंग कार्ड पाठवून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त केले. आज वापरल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे चिन्हामध्ये हृदयाच्या आकाराची बाह्यरेखा, कबूतर आणि पंख असलेल्या कामदेवाची आकृती समाविष्ट आहे. 19व्या शतकापासून हस्तलिखित व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणात उत्पादन ग्रीटिंग कार्डसह मार्ग दिला गेला. इटलीमध्ये सेंट व्हॅलेंटाईन कीज प्रेमींना एक रोमॅन्टिक प्रतीक आणि देणाऱ्या हृदयाला अनलॉक करण्यासाठी आमंत्रण म्हणून असे मुलांना अपस्मार पासून दूर ठेवण्यासाठी दिल्या जातात. व्हॅलेंटाईन डेला कोणत्याही देशात सार्वजनिक सुट्टी नाही, जरी अँग्लिकन कम्युनियन आणि लुथरन चर्चमध्ये अधिकृत मेजवानीचा दिवस आहे. जगभरात फार मोठ्या प्रमाणात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. ग्रीटिंग पाठवणे, मिठाई वाटणे, फुले देणे आणि विविध स्वरूपात हा दिवस साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे अनेक वर्ष पूर्व आशिया देशामध्ये साजरा केला जातो, ज्यामध्ये सिंगापूर, चीन, दक्षिण कोरिया यासारख्या देशामध्ये लोक व्हॅलेंटाईनच्या भेटवस्तू आणि सर्वाधिक पैसे खर्च करतात. भारतातही फार मोठ्या प्रमाणात या दिवशी प्रेमीयुगलांकडून हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा आपल्या संस्कृती विरुद्ध आहे असे म्हणून भारतातील बजरंग दल व इतर